हा, नो, परत सांगा, परत सांगा. ठीक आहे, ओके, चला लक्ष द्या इकडे. एक मिनिट. हं. आता आपण ही आकृती मिटवतो मी. ज्यांनी ज्यांनी अगोदर क्लास केलेला आहे, ज्यांना अगोदर याचं सेशन बघितलेलं आहे, ते बघा, लक्ष द्या इकडे. ठीक आहे, कन्सेप्ट सांगतो तुम्हाला मी. आता इथं काय सांगितलेलं आहे इथं, की ही आकृती परत इथं इथं काढा. काही बॉक्स काय आहेत, हे आहेत कार्ड, CARD कार्ड, आणि हे सर्व कार्डचे कार्ड काय आहेत, बॉक्स आहेत. हे काय आहेत, बॉक्स आहेत. आणि बॉक्सचा आणि काय आहे यांचा संबंध नाही, म्हणजे कोणाचा, पाटी. पाटी आणि यांचा काय, पुस्तके. हे काय, पुस्तके आहेत. आलं का लक्षात? मग आपण काय करतो, उदय जाधव एकदा सांगा. हा, ओके, मी क्लिअर करायला. बघा, सर्वांनी थोडंसं लक्ष द्या, ज्यांना कळालं नाही. आपला कोणताही अनुमान बरोबर आहे की चूक आहे, हे कसं ठरवतो आपण? पहिली अट काय आहे आपली? अट क्रमांक 1, वेन आकृतीचा संबंध आला पाहिजे. वेन आकृतीचा संबंध आला पाहिजे. ठीक आहे, वेन आकृतीचा संबंध आला पाहिजे. आता वेन आकृतीचा संबंध मध्ये आता बघा की इथं काय आहे, नेक्स्ट इथं वेन हे आहे कार्ड. आता इथं कार्ड बॉक्स मध्ये आहे, आणि त्याच्यानंतर बॉक्स आणि पाठीचा काही संबंध नाही. ठीक आहे, आता इथं त्याच्यामध्ये आपण जर बघितलं, पहिला पर्याय काय म्हणलं आपल्याला, एकही पाटी कार्ड नाही. पाटी इथं आहे आणि कार्ड इथं आहे, पण या दोघांमध्ये काय आहे, बॉक्सचा काही संबंध आहे का हो? बॉक्सचा आणि पाटीचा काही संबंध नसल्यामुळे पाटीचा आणि कार्डचा संबंध येणार नाही. का संबंध येणार नाही? कारण ज्यांनी ज्यांनी अगोदर आपण जेव्हा वेन आकृत्याचं जे सेशन अटेम्प्ट केलं होतं, त्यांनी समजून घ्या. जसं बघा, एक उदाहरण देतो मी तुम्हाला. ही तुमची रूम आहे. ओके, काय तुमचं काय आहे इथं, हे हे आहे तुमची बॅग, हे आहे तुमचा लॅपटॉप. ठीक आहे, तुमचा जो लॅपटॉप आहे तो कशामध्ये आहे, तुमच्या बॅग मध्ये आहे. तुमच्या काय, बॅग मध्ये आहे. आणि तुमची बॅग जी आहे, ठीक आहे, तुमच्या बॅगचा आणि पाकिस्तानचा, PAKESTAN यांचा काही संबंध नाही. आहे का? काही संबंध नाही. आलं का लक्षात? मग याच्यामुळेच मग हे झालं आपलं. बघा, अशाच प्रकारच्या आकृती. पण यांनी काय म्हणाले, सर्व म्हणजे एकही पाकिस्तान लॅपटॉप नाही म्हणे. लॅपटॉप नाही. ठीक आहे, बघा, तुम्ही तुमच्या बॅग मध्ये लॅपटॉप ठेवलात तुमचा, आणि ती तुमची बॅग तुमच्या रूम मध्ये आहे. ठीक आहे, आणि तुमच्या बॅगचा आणि पाकिस्तानचा काही संबंध येणार आहे काही, तर काही संबंध येणार नाही. पहिली आकृती बरोबर आहे. मग त्यांनी काय म्हणाले, दुसरं काय सांगितलं, काही पाट्या या बॉक्स आहेत. आता पाकिस्तानचा संबंध इथं अफगाणिस्तान सोबत लावला आपण. अफगाणिस्तान. ठीक आहे, ओके. थोडक्यामध्ये दुसरं कन्क्लुजन काय म्हणाले, की काही पाट्या या बॉक्स आहेत. आता बघा, पाटी कुठे आहे आपली, इथं आहे पाटी. ओके, काही पाट्या या बॉक्स आहेत. तुम्हाला सरळ सरळ सांगलेलं आहे, बॅग आणि लॅपटॉपचा काही संबंध आहे का? बॅग आणि लॅपटॉप त्यांनी सरळ सरळ तुम्हाला सांगितलं ना, की काही संबंध नाही. ओके. तर दुसरं जे असेल, काही पाट्या या बॉक्स आहेत, हे दुसरं काय होईल, 100% रॉंग होईल आपलं. 100% काय होईल, रॉंग होईल. अजून एका उदाहरणाने याला समजून घ्या. अजून एका उदाहरणात जर याला समजून घेतलं आपण, ठीक आहे, जे की मी वेन आकृत्यामध्ये सांगितलं होतं. ठीक आहे, बघा, अजून एक उदाहरणाने याला समजून घेता येईल. कशा पद्धतीने, लक्ष द्या. बघा, अजून एक उदाहरण. ठीक आहे, ज्यांनी अगोदरचं लेक्चर केलं होतं त्या सर्वांना आन्सर आलेला आहे याचं. आता बघा, हे आहे पुणे. पुणे कुठं आहे, इंडियामध्ये आहे. पुणे कुठं आहे, इंडियामध्ये. आणि इंडियाचा संबंध ऑस्ट्रेलिया सोबत नाही, ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, आणि ऑस्ट्रेलियाचा संबंध जो आहे तो आहे उरुग्वे सोबत. उरुग्वे. ठीक आहे, आता ह्याच प्रकारची आकृती इथं आहे तुम्हाला. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट काय म्हणलंय त्यांनी, की एकही पार्टी कार्ड नाही. आता पार्टी म्हणजे कोणती, एकही पार्टी कार्ड नाही म्हणजे ऑस्ट्रेलियाचा आणि काय आहे म्हणे, की याचा, पुणेचा काहीही संबंध नाही म्हणाले त्यांनी. बघा, ही आकृती आणि ही आकृती या दोघांचं रिलेशन तयार करून बघा. ठीक आहे, पहिलं तर्क काय म्हणाले, की ऑस्ट्रेलियाचा आणि पुण्याचा काय संबंध. बरोबर आहे, पण पुणे भारतामध्ये आहे आणि भारताचा आणि ऑस्ट्रेलियाचा संबंध काही येत नाही.
त्याच्यामुळे हे पहिलं जे वाक्य ते बरोबर आहे. ठीक आहे. ऑस्ट्रेलियाचा व पुणेचा काहीही संबंध नाही. पुणेचा काहीही संबंध नाही. तर हे बरोबर आहे ना? आहे का नाही? क्लिअर. दुसरं काय म्हणलं त्यांनी, काही पाट्या या बॉक्स आहेत. आता दुसरं काय सांगितले त्यांनी की हे बघा, काही पाट्या म्हणजे हे ऑस्ट्रेलिया आणि इंडिया या दोघांचं रिलेशन सांगितले. काय म्हणले की काही ऑस्ट्रेलियाचा संबंध भारतासोबत आहे असं सांगितलंय. ठीक आहे. तर मग काही ऑस्ट्रेलियाचा संबंध भारतासोबत आहे. आता तुम्ही इथे सांगू शकता का ऑस्ट्रेलियाचा संबंध भारतात? त्यांनी स्पष्ट सांगितले तुम्हाला. तर हे काय होईल? 100% रॉंग होईल. हे काय 100% बरोबर चूक आहे हे. आणि हे जे आहे ते तर्क हे 100% काय आहे? बरोबर आहे. याचा अर्थ याच्यामुळे पहिलं जे उदाहरण असेल ते काय असेल? बरोबर राहणार आहे. तर स्नेहा गाडे म्हणाले की सर ऑप्शन क्रमांक 3 का बरोबर नसेल? हा, आता खूप विद्यार्थ्यांना इथं कन्फ्युजन होते की बघा, आता 1 किंवा 2 यापैकी कोणतेही एक बरोबर आहे. कोणतेही एक बरोबर आहे. आलं का लक्षात? तर आपल्याला काय विचारले त्यांनी, फरक काय आहे? आता मी हे डायग्राम मिटवतो. पर्याय क्रमांक फर्स्ट आणि पर्याय क्रमांक या पर्यायामध्ये आणि या पर्यायामध्ये फरक काय असते लक्षात घ्या. फरक काय आहे या दोघांमध्ये? ठीक आहे. आता मी समजा म्हणलं मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत. भारताचे काय पंतप्रधान आहेत. आलं का लक्षात? ठीक आहे. त्याच्यानंतर मोदी हे कॅबिनेट सचिवचे मुख्य आहेत. सचिव चे मुख्य अधिकारी आहेत. ठीक आहे. असं जर उदाहरण सांगितलं तिथं. स्नेहा काळे कृपया समजून घ्या. खूप महत्वाचा प्रश्न आहे हा, कारण खूप जणांना विचार होते. जेव्हा ठीक आहे, जेव्हा काय होते की जेव्हा अनुमान असं परिस्थिती आहे की कन्फर्मेशन नाही आपल्याकडे तर्काचं. काय आहे? आपल्याकडे त्याचा तर्क नाही. पण जेव्हा आपल्याला हे माहित नसते की हे 100% हे बरोबर आहे, 100% हे बरोबर आहे हे आपल्याला माहित नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर 100% हे बरोबर आहे की हे माहित नाही. ठीक आहे. मग पण मला हे माहित आहे की या दोघांपैकी एक वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. या दोघांपैकी एक बरोबर आहे हे मला 100% माहित आहे. कोणतंही एक तर हे पंतप्रधान आहेत भारताचे किंवा कॅबिनेट सचिवचे, किंवा जेव्हा असेल तेव्हा तर्क निश्चित नसेल तेव्हा. ठीक आहे. आलं का लक्षात? पण जर तुम्हाला सांगितलेलं आहे त्यांनी की इथं मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत, हे 100% बरोबर आहे ना हो? हे 100% बरोबर आहे का नाही? मला एक सांगा सर्वांनी. खूप सोपं आहे. याला थोडस जर तुम्ही काय कराल, तुम्ही न्यूट्रली बघण्याचा प्रयत्न करा. मोदी हे 100% भारताचे पंतप्रधान आहेत, हे बरोबर आहे का नाही? मला हे सांगा तुम्ही. कम ऑन, येस ऑर नो? वाय फॉर येस अँड नो फॉर एन. गुड आफ्टरनून. ठीक आहे. मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत 100%. क्लिअर? कम ऑन, येस ऑर नो? मग आपल्याला काय करायचंय की मला माहित आहे की 100% हे विधान जे आहे ते बरोबर आहे. तर मग मी इथं किंवाचा प्रश्न का करेल? मी किंवा काय येईल? तर स्नेहा गाडे कृपया समजून 1 किंवा 2 बरोबर काय? मला 100% माहित आहे ना इथं की मोदी पंतप्रधान, ते कॅबिनेटचे सचिव आहेत किंवा नाही ते मी इथं तर्क का लावणारच नाही. अजून एक उदाहरण, आपल्याकडे कोविड-19 वर कोवॅक्सिन एक आहे, स्पुटनिक व्ही आहे, त्याच्यानंतर कोविशिल्ड आहे. या 3 वॅक्सिन आहेत. तर एखादा कोविड-19 पेशंट इथे गेला तर आपण काय करणार? त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण काय कराल? कोवॅक्सिन एक देणार किंवा स्पुटनिक व्ही देणार
किंवा कोविशिल्ड देणार, या तिघापैकी एक. मग त्यावेळेस काय येईल, हा किंवा शब्द येईल. किंवा शब्दाचा अर्थ काय असतो? किंवा हे किंवा ते, हे किंवा ते. अशा वेळेस जेव्हा तुम्हाला संभ्रम आहे, ठीक आहे, पण आता कोणतीही वॅक्सिन जर दिलेली आहे आपल्याला, तर एक त्यांनी कोवॅक्सिन एक तर देणार तुम्हाला, स्पुटनिक व्ही देणार किंवा कोविशिल्ड देणार. पण तुम्हाला 100% हे माहित आहे, पोलिओची वॅक्सिन देतील का हो तुम्हाला त्यांनी? पोलिओची वॅक्सिन देतील का? कमान, पोलिओची वॅक्सिन देतील का? येस, पोलिओची वॅक्सिन तुम्हाला देतील का? तुम्हाला सांगितलं, आता या दोघांपैकी एक अनुमान तुम्हाला विचारायचं. तुम्हाला या दोघांपैकी एक अनुमान आहे. हे एक आहे, पहिलं अनुमान हे आहे की तुम्हाला ते कोवॅक्सिन देतील, स्पुटनिक व्ही देतील, कोविशिल्ड देतील, आणि दुसरं आहे कोविशिल्ड, पोलिओची वॅक्सिन देतील. तर मला सांगा की हे तुम्हाला त्यांनी पोलिओची वॅक्सिन देतील का? कमॉन, येस ऑर नो, प्लीज कन्फर्म. 68 पैकी 68 रिप्लाय. हा, रोशनी चौरे म्हणाल की रेमडेसिवीर पण देतील. अच्छा, ठीक आहे, ओके. तर आपण फक्त उदाहरण समजून घेऊ. याचा अर्थ या दोघांपैकी 100% आपल्याला हे बरोबर आहे, याच्यामध्ये जरी काही संभ्रम असला, पण हे 100% मला माहित आहे ना की मला पोलिओ हे देणार नाही त्यांनी, पोलिओचा डोस द्या. मग त्याच्यामुळं इथं हा ऑप्शन जे आहे ते इथं ऑलरेडी इलिमिनेट झाला. हे पर्याय येतेच कधी? या दोघांमध्ये कन्फ्युजन असल्यावर. आलं का लक्षात? या दोघांमध्ये कन्फ्युजन असल्यावर. पण या दोघांपैकी कोणतीही एक गोष्ट, दोन अनुमानापैकी कोणतीही एक गोष्ट जेव्हा 100% आपल्याला बरोबर आहे हे माहित असते, किंवा 100% बरोबर नाही हे माहित असते, त्यावेळेस आपल्याला या पर्यायाचा वापर करायचा नाही. आलं का लक्षात? ठीक आहे. तर कृपया करून त्याच्यासाठी आपण वेन आकृत्या आणि तर्क व अनुमान याच्यावर आपण काय केलेले आहे, तर डिटेलमध्ये आपण त्याच्यावरती सेशन घेतलेलं आहे. कृपया ते सर्वांनी एकदा बघा. स्नेहा गाडे यांचा हे खूप चांगला प्रश्न होता की सर 1 किंवा 2 यापैकी कोणतेही का बरोबर असणार नाही, आणि याचं उत्तर हे आहे की या दिलेल्या आकृतीमध्ये, या आपण जी आता आकृती बघितली, सर्व कार्ड हे काय आहेत, सर्वच्या सर्व कार्ड काय आहेत, हे बॉक्स आहेत. ठीक आहे, सर्वच्या सर्व काय कार्ड बॉक्स आहेत, आणि बॉक्सचा आणि कशाचा आहे, पाटीचा काहीही संबंध नाही, आणि काही पाट्या जे आहेत हे पुस्तके आहेत. आलं का लक्षात? हे अशा प्रकारचं उदाहरण होईल. हे पुणे आहे, पुण्याचा संबंध ऑस्ट्रेलिया सोबत आहे. आलं का लक्षात? पुणे सर्व भारतामध्ये आहे. भारताचा ऑस्ट्रेलिया सोबत काही संबंध नाही. ठीक आहे, आणि ऑस्ट्रेलियाचा संबंध तिथं उरुग्वे सोबत आहे. आलं का लक्षात? तर मग पहिला कन्क्लुजन होतो, एकही पाटी कार्ड नाही. ही पाटी आहे आणि ही काय आहे, कार्ड. हे काय, कार्ड आहे. जसे की आता इथं पाटी होती आणि हे, आता याच्यासोबतच संबंध नाही, तर याच्यासोबत संबंध हे असणार नाही, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. तसंच ऑस्ट्रेलियाचा संबंध भारतातच नाही, तर पुण्याचा संबंध कसा असेल? त्याच्यामुळे हे जे पर्याय आहे ते पहिला पर्याय बरोबर. दुसरं उत्तर काय म्हणलंय, काही पाट्या या बॉक्स आहेत. आता या पाटीचा आणि बॉक्सचा संबंध विचारलाय, पण तुम्हाला इथं रॉंगचं चिन्ह दिलेलं आहे बघा, त्याच्यामुळे हे आन्सर बरोबर होईल. आणि हे आन्सर का राहणार नाही, कारण आपल्याला माहित आहे की हे पर्याय तेव्हाच ऍक्टिव्ह होतो जेव्हा या दोघांमध्ये तुम्हाला काय असते, कन्फ्युजन असते. पण तुम्हाला काय दिलेलं आहे इथं, तुम्हाला 100% माहित आहे, मला 101% माहित आहे की पुणेचा आणि ऑस्ट्रेलियाचा काहीही संबंध असणार नाही. पुण्याचा आणि ऑस्ट्रेलियाचा संबंध काहीही असणार नाही. त्याच्यामुळे मी हे 100% बरोबर आहे म्हणून सांगतो. आणि जेव्हा ही 100% बरोबर हे आकृती येते, ठीक आहे, तेव्हा तुम्ही काय करू शकता, त्याला करेक्ट करू शकता, तेव्हा किंवाचा ऑप्शन तुमच्यासाठी येणार नाही. आय होप स्नेहा गाडे यांना क्लिअर असेल, आणि बाकी त्या सर्वांना ज्या सर्वांना हे कन्फ्युजन होतं. ओके, येस, प्लीज कन्फर्म. आता क्लिअर आहे का सर्वांना, ज्यांना ज्यांना समजलं नव्हतं? क्लिअर आहे सर्वांना? येस, ठीक आहे. तुम्हाला पोलीस भरतीची परीक्षा दिल्याच्या नंतर तुम्हाला पोस्टिंग मिळेल. ठीक आहे, तुम्हाला समजा तुम्ही युपीएससी ची परीक्षा दिलात, तर युपीएससी ची परीक्षा देताना तुम्हाला त्यांनी महाराष्ट्रात देऊ शकता, तुम्हाला राजस्थानमध्ये देतील, वेस्ट बंगालमध्ये देतील, त्याच्यानंतर ओडिसाला देतील, कर्नाटकला देतील, तामिळनाडूला देतील, कन्याकुमारीला देतील. कुठं देतील हे तुम्हाला माहित नाही. पण तुम्ही जर पोलीस भरतीची परीक्षा दिलात, तर तुम्हाला हे 100% माहित आहे की तुम्हाला त्यांनी महाराष्ट्रातच पोस्टिंग देणार, कारण महाराष्ट्रात अंतर्गतच पोलीस भरती होते.
मग तुम्ही लॉक आहात, तुम्हाला तिथं तुम्ही किंवा वापरू शकता. तुम्हाला जर असं विचारलं, तुमच्या आई वडिलांनी समजा जर विचारलं की बाबा तुम्हाला पोलीस भरती 5,000 कुठं पोस्टिंग मिळणार आहे, ठीक आहे, तर तुम्ही त्यांना असं म्हणणार आहात का? नाही. एक तर महाराष्ट्रात मिळेल किंवा ओडिसाला मिळेल असं म्हणणार आहात का? नाही. कारण तुम्हाला 100% माहित आहे की त्याची पोस्टिंग काय असणार आहे, ती महाराष्ट्रात असणार आहे. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली किंवाचा ऑप्शन जे आहे तिथं इलिमिनेट होतो. क्लिअर क्लिअर क्लिअर. येस येस, थँक्यू व्हेरी मच. सर्वांना क्लिअर आहे. आणि मी विशेष करून अभिनंदन करतो स्नेहा गाडे यांचं, ज्यांनी हा प्रश्न विचारला. प्रश्न विचारता आले पाहिजेत. प्रश्न विचारल्याच्या नंतरच सेशनची क्वालिटी काय होते, इम्प्रूव्ह होते. ओके. जस्ट येस. चला, तर याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. काय दिवस हे रात्र आहेत? काही सर्व रात्र या चांदण्या आहेत आणि सर्व चांदण्या या ढग आहेत. येस. महेश मस्तूड, गुड एक्झाम्पल सर फॉर अंडरस्टँडिंग दी कन्सेप्ट. प्रश्न विचारता आला पाहिजेत बघा. प्रश्न विचारताना तुम्ही असा विचार नाही केला पाहिजे की प्रश्न आलं तर सर्व विद्यार्थ्यांना काय वाटेल. ठीक आहे, आपल्याला अभ्यास करायचा, कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढे तुमचा स्कोर करायचा. चला, काय येईल आन्सर? वेटिंग फॉर द ऑप्शन्स. ऑप्शन नंबर 1, 2, 3, 4, 5. ऑप्शन नंबर 5. 5 5 5 5 सर्वांचा आन्सर बघू. फर्स्ट आन्सर आले मानसी मुसकवाड. ठीक आहे. त्याच्यानंतर हेमंत बदाने 1 and 2 राईट. महेश मस्तूड दोन्ही बरोबर. वैजनाथ सोळंके. ठीक आहे. 3 तर्क लक्षात ठेवा. काही दिवस हे रात्र आहेत म्हणे. अगोदर वेन डायग्राम बरोबर काढून घेऊ आपण. आता काही म्हणले, ठीक आहे, हे काय दिवस, काही दिवस हे रात्र आहेत. आपण त्याचा संबंध कोणासोबत काढणार? रात्र. ठीक आहे, काही दिवस काय तर रात्र आहेत. बरोबर. त्याच्यानंतर सर्व रात्री या चांदण्या आहेत. त्यांनी काय म्हणलं? सर्व रात्री या चांदण्या आहेत. म्हणजे सर्व म्हणल्याच्या नंतर सर्कल काय येईल? अशा प्रकारे काय चांदण्या. आणि नंतर काय म्हणले? सर्व चांदण्या हे ढग आहेत. मग परत अजून एक राऊंड दिली, सर्व चांदण्या हे ढग आहेत. हे काय ढग आहेत. ठीक आहे. आणि तुम्हाला त्यांनी विचारले पर्याय क्रमांक 1, काही ढग हे दिवस आहेत. क्रमांक 2, काही चांदण्या या दिवस आहेत. दोन्ही राईट. निकिता पवार 5, हर्षद लवान 5, अविनाश कानडे 5, चेतन कुमार भोंडे 5, रोशनी चावरे 5. ठीक आहे, दोन्ही राईट. दया पोत्रे, अविनाश कानडे, मीनाक्षी वैभव 4, वैजनाथ सोळंके नंबर 2, दोन्ही बरोबर. महेश मस्तूड. ठीक आहे. बघा, ही वेन आकृती सर्वांची आली का? कृपया तुम्हाला जर आवडत असेल तर सेशनला जरूर लाईक करा. ठीक आहे. 64 स्टुडंट आहेत अवेलेबल. हा, पर्याय क्रमांक 5 आहे काय जणांचा आन्सर? ही आहे एक्झाम लेवल. मिसेलेनियस प्रश्न तुम्हाला सोडत असताना तुम्हाला काय झालं पाहिजे? कन्फ्युज नाही झालं पाहिजे. हस्तांदोलन सारखे प्रश्न तर कोणालाही येतात. दोन्ही बरोबर. ही वेन आकृती सर्वांची आली का? ही वेन आकृती सर्वांची आली. दोन्ही बरोबर. दीपक देवरे हो. येस. हा, आता बघा कुठं आहेत हे काही ढग दिवस आहेत. आपण पहिली तर्क आपल्या अटी कोणत्या आहेत? अटी वेन आकृतीचा संबंध
आकृतीचा संबंध. ठीक आहे. दुसरं काय आहे त्याच्यानंतर काय करणार आपण वेन आकृतीचा संबंध आल्याच्या नंतर दुसरं काय चेक करणार की नाही नो सारखे शब्द, नो सारखे शब्द. ठीक आहे. जर कोणत्याही एका आकृतीत बरोबर तर सर्व ते तर्क बरोबर आहे. कोणत्याही एका आकृतीत, एका आकृतीमध्ये बरोबर आलं पाहिजे ते बरोबर. ठीक आहे. येस, कोणत्याही एका आकृतीमध्ये बरोबर असेल तर ते तर्क काय असेल बरोबर असेल. चौथं, कोणत्याही एका आकृतीमध्ये चूक याचा अर्थ ते विधान, ते अनुमान चूक. ठीक आहे. बघा, काही ढग हे दिवस आहेत म्हणे, काही ढग हे काय आहेत दिवस आहेत. आता ढग कुठे आहेत इथं आहेत आपल्याला माहिती, दिवस इथं आहेत. दोघांची डायग्राम काय व्हायली इथे शेअर व्हायली. ठीक आहे. हे कंडिशन फॉलो आहे. नाही नो सारखे या शब्दांनी हे पण कंडिशन बरोबर. कोणत्या आकृतीमध्ये बरोबर बघा, काही दिवस हे ढग आहेत म्हणजे हे अशा पद्धतीने. ठीक आहे. मग हा डायग्राम काय झाला, हा भाग शेअरिंग झाला. त्याच्यामुळे पहिला पर्याय बरोबर. त्याचे काही चांदण्या या दिवस आहेत, काही चांदण्या या दिवस आहेत म्हणजे. ठीक आहे. ओके, चला बरोबर, हे पण बरोबर. तर पर्याय काय असेल दोन्ही बरोबर. दोन्ही बरोबर इज द करेक्ट आन्सर, बोथ करेक्ट. ठीक आहे, बोथ करेक्ट. आता मला सांगा तिसरा अनुमान मी सांगतो. काही रात्र हे ढग आहेत. काही रात्र हे ढग आहेत. अनुमान नंबर 3. कमॉन, यस किंवा रॉंग, चूक की बरोबर. बरोबर साठी आर, रॉंग साठी डब्ल्यू. काही रात्र हे ढग आहेत, काही रात्र हे ढग आहेत. हेमंत भदाने रॉंग म्हणे, काही रात्र हे ढग आहेत. हेमंत भदाने एकदा चेक करा. मीनाक्षी डोंगरे पण म्हणालेत रॉंग. योगिता पाटील बरोबर. स्वप्नील भांबरे चूक. काही रात्र हे ढग आहेत. ठीक आहे. बघा, आपण हा कन्सेप्ट घेतला होता. हा, रॉंग कसं होईल हे, काही रात्र हे ढग आहेत. बघा, सर्वच्या सर्व रात्री कशामध्ये आहेत, चांदण्यामध्ये आहेत. सर्वच्या सर्व चांदण्या कुठे आहेत, ढगामध्ये आहेत. म्हणजे कन्सेप्ट नंबर 1 इथं आठवा, आपण जेव्हा घेतला होता कन्सेप्ट नंबर 1 जेव्हा आपण घेतला होता तेव्हाच आपल्याला हे मी सांगितलं होतं की जेव्हा ऑलचा कन्सेप्ट असतो, जेव्हा असा कन्सेप्ट असतो तेव्हा काय होते, काही हा शब्द काय होतो फॉलो होतो. ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आपण तर्क व अनुमान चॅप्टर सोडवत होतो तेव्हा काही जणांना वाटत होतं की सर हे खूप इझी लेवलचे प्रश्न आहेत, तुम्ही थोडस लेवल याची वाढवून सांगा. पण मी तुम्हाला त्यावेळेस सुद्धा म्हणालो होतो की या प्रश्नांना क्लिअर करणं खूप महत्वाचं. किंवा येस, नील वाळवी एक्झॅक्ट 100% करेक्ट आन्सर. पुणे महाराष्ट्राचा कन्सेप्ट लागू होईल इथे. ठीक आहे. कारण आता बघा, सर्व रात्री, आता याला जर सर्वच्या सर्व रात्री काय चांदण्यामध्ये आहेत, सर्व चांदणे ढगामध्ये आहेत. अगदी याच प्रकारे सगळ्याच्या सगळं पुणे कुठं आहे, महाराष्ट्रात आहे. सगळ्याच्या सगळं महाराष्ट्र कुठे आहे, इंडियामध्ये आहे. म्हणजे सगळ्याच्या सगळं पुणे महाराष्ट्रात असेल आणि सर्वच्या सर्व महाराष्ट्र भारतामध्ये असेल. याचा अर्थ थोडस पुणे हे भारतात असेल का नाही. कमॉन, येस ऑर नो, ज्यांना ज्यांना हे वाढायला त्यांना. ठीक आहे. त्याच्यामुळे रात्र, चांदण्या आणि ढग हे होईल. आता काही जणांना या आकृतीला बघून कन्फ्युज होत असेल, की रात्रचा हा भाग आहे ना, आणि यांना काय बघण्याची गरजच नव्हती. रात्रचा सर्कल आहे, ढगाचा आत आहे, त्यामुळे काही पार्ट कव्हर झालेला आहे रात्रीने. व्हेरी गुड, रात्रीने काही पार्ट हे जे कव्हर झालेलं आहे. आणि तुम्ही पुणे महाराष्ट्राचा कन्सेप्ट इथे लागू राहू शकतो. ज्यांना रॉग आणले हे समजून घ्या. ठीक आहे. आणि या प्रकारचा जो प्रश्न आहे तो त्यावेळेस वेनाकरता घेताना सर्वांना आला होता. समजलं का सर्वांना हे कशा पद्धतीने बरोबर असेल. ठीक आहे. येस, व्हेरी गुड, थँक्यू. निर्मला गवळी थँक्यू, दया पोत्रे थँक्यू,
नील, हा यस, नील यांनी बरोबर सांगितलं का? वैजनाथ सोळंके, यस, दोन्ही बरोबर येतात. आता बघा चौथं कन्क्लुजन, काही चांदण्या ढग आहेत. चौथा कन्क्लुजन, काही चांदण्या ढग आहेत. फास्ट फास्ट सांगा बरं आता, लवकर लवकर. चूक की बरोबर? काही चांदण्या हे ढग आहेत. काही चांदण्या ढग आहेत म्हणालो मी. हेमंत भदाने राईट, निर्मला गवळी यस, मीनाक्षी डोंगरे राईट, योगिता पाटील बरोबर, महेश मस्तोड बरोबर, ज्योत्स्ना गायकवाड करेक्ट, मानसी मुसगड होय बरोबर. ठीक आहे, बाकी सर्वांचे पण 63 पैकी 63 आन्सर आले पाहिजेत. यस करेक्ट. स्नेहा गाडे यांचं सुद्धा म्हणणं, तेजस कांबळे, दीक्षिता कांबळे, यस यस. हा, आता बघा नेक्स्ट, सर्व ढग. आता बघा मी पाचवं लास्ट कन्क्लुजन, सर्व ढग हे रात्र आहेत. याचं सांगा बरं आन्सर. पाचव्या कन्क्लुजनचा आन्सर सांगा बरं सर्वजण. सर्व ढग हे रात्र आहेत. फर्स्ट आन्सर स्नेहा गाडे, सौरव सुपेकर राईट. पाचवं अनुमान, हेमंत बदाने रॉंग, निर्मला गवळी रॉंग, नील वाळवे रॉंग, मानसी मुसकवाड चूक, महेश मस्तूड रॉंग. कोण सांगू शकते रॉंग का आहे? रोशनी चावरे यस म्हणाले, बघा कृपया चेक करा. ठीक आहे, रॉंग रॉंग होईल. व्हेरी गुड. आता बघा, तुम्हाला या प्रकारचा प्रश्न जर राईट आणि रॉंग जर कळत असेल तर तुमची जी लेवल आहे ती खूप चांगल्या लेवलची झाली, कारण हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. ओके, हा, रॉंग. व्हेरी गुड एव्हरीवन. चला ठीक आहे, ओके. हा, येस, क्लिअर आहे. 5 पैकी 5 हे काय रॉंग होणार नाही, कारण सर्वच्या सर्व जे ढग आहेत ते काय होणार नाहीयेत. सर्वच्या सर्व ढग आहेत हे रात्री होणार नाही. चला नेक्स्ट. ओके, आता त्याच्यानंतर एक आपण याचं उदाहरण बघूया, वेन आकृतीचं, आणि याच्यानंतर जे एक उदाहरण आहे ते आपण याच्यावरती बघणार आहोत, दिशा आणि ज्ञानवर. चला हे सोडवा, कारण वेन आकृत्यांना, हा, व्हेरी गुड, अविनाश कानडे बरोबर. थोडेच काय रात्र आहेत तर सर्व रात्र होणार नाही. खूप विद्यार्थ्यांना वेन आकृत्यावरचे प्रश्न जे आहेत थोडेसे अवघड जातात, त्याच्यामुळे संमिश्र प्रश्नामध्ये मी वेन आकृत्याची संख्या वाढवली होती. आलं लक्षात? तर काही पेन या पेन्सिल आहेत, सर्व पेन्सिल या रबर आहेत, सर्व रबर हे बसेस आहेत, आणि काही बसेस या आगगाड्या आहेत. आता याचा आन्सर जे आहे ते लवकर आलं पाहिजे सर्वांना. ठीक आहे, 10 सेकंड मध्ये सोडवा सर्वजण. 10 सेकंद. फर्स्ट आन्सर मानसी मुसेकवाड, नंबर 2. वेन डायग्राम सर्वांची एकच आली पाहिजे. मानसी मुसेकवाड 2, दीक्षिता कांबळे 2. ठीक आहे, येस. चंदू चर्दे नंबर 3. चला, ओके. काही पेन या पेन्सिल आहेत, डायग्राम काय येईल? काही या काय पेन आहेत, काही म्हणले. ठीक आहे, पेन या पेन्सिल होतील, काही पेन काय होतील, पेन्सिल होतील. पेन्सिल. त्याच्यानंतर काय म्हणले, सर्व पेन्सिल या रबर आहेत. सर्व पेन्सिल, काय शब्द आहे, सर्व वापरला त्यांनी. सर्व म्हणल्याच्या नंतर काय होईल, अशा पद्धतीने रबर. सर्व पेन्सिल या रबर आहेत. त्याच्यानंतर काय म्हणले, सर्व रबर हे बसेस आहेत. सर्व रबर हे बसेस आहेत. बसेस. सर्व रबर हे बसेस आहेत. ठीक आहे, सर्व रबर. आणि त्याच्यानंतर काय म्हणलेले, काही बसेस या आगगाड्या आहेत. आता काही बसेस आगगाड्या आहेत म्हणजे
गाड्या. ओके. प्रत्येकांचा आन्सर याले रोशनी चावरे 3 राईट आहे. निकिता पवार 2, सोमीनाथ मिरगे 2, स्नेहा गाडे 4, 1 आणि 2 दोन्हीपैकी कोणतेही बरोबर नाही. अच्छा. एकूण 3 पर्याय आहेत आपल्याकडे. चला. आता बघा ही आकृती काढताना कशी होईल? ही आकृती आली का सर्वांची? याच्यामध्ये हे पेन आहे, त्याच्यानंतर हे काय होईल? पेन्सिल, त्याच्यानंतर पेन्सिलच्या नंतर हे काय? रबर, रबरच्या नंतर हे काय आहे? आपली बसेस. पण काही म्हणल्याच्या नंतर या बसेसचा संबंध तुम्हाला इथपर्यंतच ठेवायचा. तुम्ही त्याला परत असं काढू शकत नाही. असं काढल्यावर तुमची आकृती काय होईल? चुकून जाईल. आलं का लक्षात? चला नेक्स्ट. तर बघूया आता पहिलं ही वेन आकृती सर्वांची आली का? जेव्हा वेन आकृतीमध्ये कोणाला काही कन्फ्युजन असेल तर सांगा. हिट वाय ही आकृती किती जणांची आली? ही येस, ही आकृती किती जणांची आली? काही आगगाड्या या रबर आहेत. काही आगगाड्या रबर. ही आकृती सर्वांची आली का? हिट येस. येस येस ओके. चला बघूया पहिलं कन्क्लुजन. काही आगगाड्या या रबर आहेत. आगगाड्या इथं आहे आणि रबर इथं आहे. बघा रबर बसेस आणि आगगाड्या. रबर आणि याची आगगाड्याची जी कन्सेप्ट आहे ती इथं शेअर झालेली आहे का? शेअर झालेली नाही. त्याच्यामुळे पहिला ऑप्शन बरोबर असेल का चूक असेल? हे पहिलं ऑप्शन चूक असेल. कारण काही आगगाड्या रबर आहेत म्हणजे रबरची वेन डायग्राम बसेस सोबत झालेली शेअर, बसेसची शेअर झालेली आहे आगगाड्यासोबत. म्हणजे आगगाड्याचा आणि रबरचा काही संबंध नाही. बघा हे काय आहे? हे आहे हिमाचल प्रदेश. हे आहे हिमाचल प्रदेश. आलं का लक्षात? किंवा आपण जर याला म्हणलं थोडस हिमाचल प्रदेश किंवा याला समजून घ्या अशा पद्धतीने घेऊ आपण. ठीक आहे. आता समजा एखादा आपण काय याला समजलं की जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरची सीमा कोणासोबत लागते? पाकिस्तान सोबत लागते. ठीक आहे. आणि समजा एखादा जिल्हा आहे ते सगळ्याच्या सगळ्यात एखादा जिल्हा काय आहे? तो जम्मू काश्मीरमध्ये आहे. आलं का लक्षात? याचा अर्थ पाकिस्तान सर्वच पाकिस्तानचा त्याचा संबंध आहे असं होतो का? होत नाही. त्याच्यामुळे हे काय असेल? काही आगगाड्या रबर आहे ते रॉंग आहे. त्याच्यानंतर काय म्हणलेलं आहे? काही पेन या बसेस आहेत. आता बघा पेन कुठं आहे आणि बसेस कुठं आहे? पहिलं दुसरं ऑप्शन दिले की नाही? उदय जाधव थोडी चुकली पण जवळपास आली. हा. पहिला आन्सर सर्वांचं नो आले का? पहिला अनुमान काही आगगाड्या या रबर आहेत हे चूक असेल का बरोबर आहे? ऑप्शनला नंबर द्या. ओके ऑप्शन हे बघा हे आहे नंबर फर्स्ट, नंबर 2, हे नंबर 3 आणि नंबर 4 आणि हे नंबर 5. ठीक आहे. माझा रिस्पॉन्स चांगला आहे. धन्यवाद महेश मासू. धन्यवाद. ठीक आहे. आता बघा पहिल्यांची सर्वांची बरोबर आहे. आता दुसरं बघा काही पेन या बसेस आहेत. आता बघा पेन आणि बसेस आता याचं तर उदाहरण आपण याच्या अगोदरच बघितलं होतं. मग त्याच्यामुळे हे वाक्य काय आहे? हे बरोबर आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर तिसरं काही पेन्सिल्स या आगगाड्या आहेत म्हणे. काही पेन्सिल्स या आगगाड्या आहेत. ओके काही पेन्सिल या आगगाड्या आहेत. पेन्सिल आणि आगगाड्याचा संबंध यायलाय का? पेन्सिल आणि आगगाड्यांचा काही संबंध यायलाय का? बघा विचार करा सर्वांनी. अनटोल्ड स्टोरीज थँक्यू व्हेरी मच. जर तुम्हाला कृपया सेशन आवडत असेल तर लाईक जरूर करा. पेन्सिल आणि आगगाड्यांचा संबंध यायलाय का बघा. काही आगगाड्या या पेन्सिल आहेत. पेन्सिल आणि आगगाड्या या दोघांचा संबंध असणार आहे का? असणार नाही. ठीक आहे. नो. योगिता पाटील व्हेरी गुड. दीक्षित कांबळे नो. नाही 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 व्हेरी गुड. ठीक आहे. कारण बघा आता पेन्सिल इथं आहे परत पेन्सिलचा संबंध रबर सोबत आला, रबरचा संबंध बसेस सोबत आला. ही परत आकृती कशा प्रकारची बनली? त्याच प्रकारची. पुण्याचा सर्व संबंध आहे महाराष्ट्रामध्ये आहे सर्व संबंध. सर्वच्या सर्व महाराष्ट्र कोणामध्ये आहे? भारतामध्ये आहे. पण भारताची सीमा कुठेतरी पाकिस्तान सोबत लागते. कुठं लागते? पाकिस्तान सोबत लागते. पण याचा अर्थ भारताची सीमा पाकिस्तान सोबत लागते याचा अर्थ पुण्याची सीमा पाकिस्तान सोबत लागत नाही. आता बघा सर्व पेन्सिलचा भाग कोणामध्ये होता? रबर मध्ये होता.
आणि रबरचा सर्व भाग कोणामध्ये होता? बसेसमध्ये होता. फक्त बसेसचा काही भाग जो आहे तो आगगाड्यासोबत आहे. याचा अर्थ आगगाड्याचा जो भाग आहे तो पेन्सिल सोबत काय असणार आहे? असणार नाही. आलं का लक्षात? त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक अनुमान नंबर 1 चुकला, पर्याय क्रमांक 3 चुकला. फक्त पर्याय क्रमांक 2 जे आहे ते बरोबर आहे. म्हणून आपलं जे आन्सर असणार आहे ते पर्याय क्रमांक फक्त 2. ठीक आहे. ज्यांचं आन्सर दुसरा कोणता पर्याय आलं होतं त्यांना काय आलं हे सर्वांना समजून घ्या कृपया. ठीक आहे. कळालं का सर्वांना? सेकंड इज राईट ऑप्शन मीनाक्षी डोंगरे, ऍब्सोल्युटली करेक्ट. हा, ज्यांचं पर्याय क्रमांक 3 किंवा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आलं होतं त्यांना समजलं का की याच्यामध्ये काय कन्फ्युजन आहे? उदय जाधव क्लिअर झालं, धन्यवाद. ठीक आहे. ओके. येस येस येस, करेक्ट. बाकी कोणाकोणाचे काही काही आन्सर 3 आलेत. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या सर्वांनी. आता काही जणांना अजून वाटू शकते की सर 1 किंवा 2 यापैकी कोणतेही एक बरोबर का असणार नाही. ठीक आहे. कोणतेही एक बरोबर का असणार नाही असं म्हणलेलं आहे त्यांनी. आता बघा, 1 किंवा 2 याच्यापैकी बरोबर का असणार नाही, आपल्याला याचं जर आपण एक्सप्लेनेशन बघितलं, हा पर्याय का वर्क करणार नाही? कारण आपल्याला काय विचारलंय की काही आगगाड्या रबर आहेत. आगगाड्या ह्या रबर आहेत. तर आता थोडक्यात आपण याला असं समजून घेऊ, हे पेन्सिल आहे आणि सर्वच्या सर्व पेन्सिल कुठं आहे? रबरमध्ये आहे. आणि सर्वच्या सर्व रबर कुठं आहे? बसेसमध्ये आहे. आलं का लक्षात? बसेस आणि आगगाड्याचा संबंध आहे ना. ठीक आहे. या दोघांचा संबंध आहे. आणि मग त्यांनी काय विचारलंय आपल्याला? काही आगगाड्या या रबर आहेत. रबर कुठं आहे? इथं आहे. या दोघांचा संबंध येईल का? येणार नाही. का येणार नाही? कारण परत पुणे, पण परत महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या नंतर पूर्ण भारत आणि भारतच्या नंतर भारतचा थोडासा आंतरराष्ट्रीय सीमा पाकिस्तान सोबत, म्हणजे पाकिस्तानचा आणि महाराष्ट्राचा संबंध येतो का कुठं? येत नाही. त्याच्यामुळे पहिला जो पर्याय होता तो 100%, ठीक आहे, 100% चूक आहे हे आपल्याला माहित होतं. चूक आहे हे आपल्याला माहित होतं. त्याच्यामुळं हा ऑप्शन काय झाला? चूक झाला. आणि हे चूक झाल्यामुळं पहिला आन्सर चूक आहे असल्यामुळे इथं बरोबर 1 किंवा 2 बरोबर म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 इलिमिनेट झालं. ठीक आहे. आता आपल्याला जेव्हा 100% पहिलं बरोबर आहे कळल्याच्या नंतर हे दोन्ही बरोबर हे पण ऑप्शन इलिमिनेट झालं. ठीक आहे. 1 किंवा दोन्ही पैकी कोणतेही बरोबर नाहीत हे पण ऑप्शन इलिमिनेट झालं. आपल्याकडे राहिलं काय? फक्त हे चेक करायचं होतं, फक्त पर्याय क्रमांक 2. तुम्हाला याकडे जाण्याची गरजही नव्हती. तुम्हाला फक्त हे बघायचं होतं काही पेन पेन्सिल आहेत का? काही पेन पेन्सिल आहेत बरोबर आहेत, तर तुमचं सरळ पर्याय क्रमांक 2 बरोबर आन्सर होईल. ठीक आहे. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. तुम्हाला हे चेक करायची पण गरज नव्हती. ओके, चला नेक्स्ट. आय होप हे सर्वांना क्लिअर झालं असेल. आता बघूया दिशा आणि संबंध याच्यावरचं एक उदाहरण. जर क्लिअर असेल, येस सर्वांना क्लिअर आहे. क्लिअर. अविनाश कांड ऍब्सोल्युटली क्लिअर. थँक्यू अविनाश. प्रियाचे घर दक्षिणेकडे आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रियाचे घर दक्षिणेकडे आहे. ती घरातून निघाल्यावर सरळ 15 किलोमीटर चालते. त्यानंतर काटकोनात उजवीकडे 8 किलोमीटर चालते. तर तिचे सुरुवातीच्या स्थानापासून कमीत कमी अंतर किती? ओके. आणि पुढे काय म्हणले? आणि तिच्यापासून आणि तिच्या घरापासूनच्या विरुद्ध दिशेला 30 किलोमीटरवर आईस्क्रीमचे दुकान असल्यास घर ते दुकान आहे का? ते अंतर किती? ठीक आहे. तुम्हाला 10, 15, 15, 15, 16, 16, 17, 15 2 ऑप्शन दिलेले आहेत. काय येते बघा ऑप्शन क्रमांक, बघूया कोणाचं येते सर्वात अगोदर आन्सर. ठीक आहे. ज्यांनी दिशा आणि ज्ञान या चॅप्टरला होते त्यांना हे सोडवण्यासाठी काही अवघड जाणार नाही. ठीक आहे. ओके. येस, श्री यश यांचा आन्सर आलेला आहे ऑप्शन नंबर 4. व्हेरी गुड. श्री यश, व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 4. मानसी मुसकवाड म्हणाले की 17 आणि 15. लक्ष समिंदर 4. शुभांगी पीए 4. दीक्षिता कांबळे यांचं पण म्हणणं आहे 17 आणि 15. चला बघा, ठीक आहे. हे विद्यार्थी जे ते कंटिन्युअसली सेशनला होते. ज्योत्स्ना गायकवाड यांचं 17. दुसऱ्यांचं पण सांगा 17 आणि 15 आईस्क्रीमच्या दुकानाचा आन्सर. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4. हे सर्व विद्यार्थी दिशाज्ञान या घटकाला होते. व्हेरी गुड. महेश मस्तोड यांनी एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे की पायथागोरसच्या प्रमेयानुसार होईल. आणि आपण सर्वांनी बघितलेलं आहे दिशाज्ञान मध्ये की
पायथागोरसचा प्रमेय आपण कशा प्रकारे यूज करणार. ओके, चला पायथागोरसचा प्रमेय. आता आपल्याला काय सांगितलं बघा त्यांनी. सर्वात स्टेप नंबर, प्रियाचे घर दक्षिणेकडे आहे. आपण खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतलंय. हे ईस्ट, वेस्ट, हे साऊथ आणि हे वेस्ट असते. हे काय आहे, पूर्व आहे. त्याच्यानंतर हे आहे पश्चिम, हे आहे दक्षिण आणि हे आहे उत्तर. ओके, चला. हा, आणि पायथागोरस जे प्रमेय आहे ते त्याचं तुम्हाला बघण्याची गरजही नव्हती, विशेष म्हणजे की कारण पायथागोरसच्या प्रमेयचे एकाच अँगल मध्ये आपण कसे सोडवून घ्यायचे ते आपण या अगोदर त्या सेशन मध्ये बघितलं होतं. श्री एच, व्हेरी गुड एक्सप्लेनेशन. हा, आता बघा, प्रियाचं घर दक्षिणेकडे आहे म्हणजे त्यांचं घर कुठेतरी इकडं आहे. ओके, या दिशेला दक्षिणेकडे आहे. ती घरातून निघाल्यावर सरळ 15 किलोमीटर, म्हणजे काय केलं त्यांनी, 15 किलोमीटर प्रिया काय करते, चलत जाते. ओके, ठीक आहे, दक्षिणेकडे. म्हणजे हे इनिशियल पॉइंट जर आपण धरला तर हे किती किलोमीटर, 15 किलोमीटर चालत जाते. त्यानंतर काटकोनात उजवीकडे. आता काटकोनात उजवीकडे म्हणल्याच्या नंतर काटकोन म्हणजे आपल्याला माहिती आहे की 90 अंश. ठीक आहे, 90 डिग्री. 90 डिग्री काय करणार, काटकोनामध्ये वळते. तर आणि 8 किलोमीटर चालत जाते. म्हणून आता उजवी बाजू कोणती असणार आहे, आपण बघितलं होतं की जेव्हा चेहरा हा उत्तरेकडे असतो तेव्हा आपली उजवी बाजू ही आकृतीची उजवी बाजू असते आणि आपली डावी बाजू ही आकृतीची डावी बाजू असते. पण जेव्हा दक्षिणेकडे असते त्याच्या उलट असते. आता मग आपण जर उत्तरेकडे बघत असलो तर ही आपली उजवी बाजू राहिली असती. तर आता प्रियाची उजवी बाजू काय असणार आहे, ही असणार आहे. ठीक आहे, आणि हे अंश किती, 90%. ठीक आहे, 90 डिग्री. येस, ट्रिपलेट यूज केलं तरी चालेल ना सर? हो, चालते, काही हरकत नाही. बघा, 90% आहे आणि हे डिस्टन्स किती आहे, 8 किलोमीटर. आणि आपण दिशा संबंध करत असताना आणि त्यांनी काय विचारले तर सुरुवातीच्या स्थानापासून कमीत कमी अंतर किती म्हणे. सुरुवातीच्या स्थानापासून कमीत कमी अंतर म्हणजे तुम्हाला काय काढायचं, हे काढायचं. ठीक आहे, आता जो काय करायचा, पायथागोरसचा प्रमेय ABC. आणि तुम्हाला माहित आहे की मी डायरेक्टली काय करणार, 15चा वर्ग करणार 225, 8चा वर्ग करणार 64, सरळ सरळ काय येणार आहे आपल्याला, 289, 17चा वर्ग. पहिला आन्सर काय आलेला आहे, 17 आलेला आहे आपल्याकडे. तर बघा, पहिलं 17 कुठं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, नाही. क्लिअर क्लिअर क्लिअर. ऑप्शन नंबर 4 करेक्ट. ऑप्शन नंबर डायरेक्टली 4 तुम्ही पहिल्या पर्यायानुसार समजू शकता याला. आता या प्रकारचा प्रश्न तुम्ही 5 सेकंद मध्ये कसा सॉल्व्ह करू शकला असतात. बघा, सरळ सरळ मी फास्ट मेथड. आता ही एक मेथड झाली. आता आपल्याला नंतर काय काढायचंय, हे काढायचंय. हे बघा, तिच्या घरापासूनच्या विरुद्ध दिशेला, म्हणजे प्रियाचं घर कुठं आहे, इथं आहे. मग आपल्याला काय सांगितलं, दक्षिणेकडे बघते. ठीक आहे, दक्षिणेकडे बघते म्हणल्याच्या नंतर दक्षिणेपासून त्याच्या विरुद्ध दिशेला, म्हणजे दक्षिण याची विरुद्ध दिशा कोणती असेल, ही असेल विरुद्ध दिशा. विरुद्ध दिशा म्हणजे ही असेल. आणि हे अंतर ते हे अंतर. आता हे काय आहे, होम आहे. हे प्रियाचं घर आहे. तर त्याची विरुद्ध दिशा ही असेल. ही कोणती, हे उत्तर. आणि हे काय आहे, हे दक्षिण. आलं का लक्षात? हा, आता उत्तर आणि दक्षिण म्हणल्याच्या नंतर आता या दोघांमध्ये उत्तरेच्या विरुद्ध दिशेला किती किलोमीटर चालायली, ती 30 किलोमीटर चालते म्हणून. तर आईस्क्रीम तिच्या घराच्या विरुद्ध दिशेला 30 किलोमीटरवर आईस्क्रीमचे दुकान असल्यास घर ते अंतर किती, हे किती आहे, 30 किलोमीटर विरुद्ध दिशेला. ठीक आहे. पण कुठं चालते, 8 किलोमीटर चालल्याच्या 15 किलोमीटर चालल्याच्या नंतर ती काय चालली, इथून उलट्या दिशेला चालली. ती इथून उलट्या दिशेला. मग हे 15 किलोमीटर मायनस केल्याच्या नंतर आन्सर काय येणार आहे, 17. हे की पायथागोरस अंतर हे होतं 17 आणि हे आहे 15. क्लिअर आहे सर्वांना? कमॉन, येस ऑर नो? कारण का हे 15 का येईल, कारण इथं चालल्याच्या नंतर ती घरातून निघाला सरळ 15 किलोमीटर चालते आणि काटकोनात, म्हणून आपल्याला हे आणि हे डिस्टन्स काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. विरुद्ध दिशा आपण हे इथून घेणार आहे, विरुद्ध दिशा आपण इथून घ्यायला. सुप्रिया वाघमारे, ज्योत्स्ना गायकवाड, चेतन कुमार गोंडे, दीपक खंदारे, सर्वांचं 4 क्लिअर आहे. समजलं सर्वांना? येस, मानसी मुलं क्लिअर आहे. पण हेच जो प्रश्न 5 सेकंदामध्ये आपण कसं सॉल्व्ह करू शकलो असतो. बघा, हे प्रश्न 5 सेकंदामध्ये कसं सॉल्व्ह करू शकलो असतो. आता जे विद्यार्थी आपले दिशा संबंध या घटकाला होते, आपले पायथागोरसचे 4 प्रमेय कसे बनतील. एक तर आपण काय करणार, उत्तरेकडे बघणार, मग या दिशेला जाणार.
ठीक आहे, हा कर्ण बनला आपला, ही आहे पहिली संभाव्यता. मग ते परत हे उत्तर आहे, आपण उत्तरेकडे जाणार, त्याच्यानंतर आपण उजवीकडे जाणार, हे बनला आपला दुसरा पायथागोरस. त्याच्यानंतर आपण दक्षिणेकडे जाणार आणि मग त्याच्या डावीकडे जाणार, हे झाला आपला तिसरा पायथागोरस. त्याच्यानंतर आपण दक्षिणेकडे जाणार आणि मग उजव्या बाजूला जाणार, हे झालं आपला चौथा पायथागोरस. 1, 2, 3 आणि 4. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं प्रिया दक्षिणेकडे, मी एकच रेष ओढली. आता मी शॉर्ट मेथडने याला कसं करू, मी एक रेष ओढली आणि मी सरळ बघितलं की कोणत्या दिशेकडे जाते, उजवीकडे. काटकोन शब्द आला म्हणजे 90 डिग्री आलं, 90 डिग्री आलं म्हणजे पायथागोरस आलं. 2 सेकंदात मी काय बघतो, उजवीकडे. उजवी दिशा कोणती, ही आहे, म्हणजे मला हे डिस्टन्स विचारलेलं आहे. आणि 15 225 मला माहित आहे, 8 मला माहित आहे, 289 इज इक्वल टू 17 मला येणार होतं. 17 कुठं, इथं नाही, इथं नाही, इथं नाही, इथं आहे. ऑप्शन नंबर 4 इज 100% करेक्ट आन्सर. मला हे दुसरं चेक करायची गरजच नव्हती, त्यांनी 15 16 15 16 इथं दिलेली. समजलं का सर्वांना? ठीक आहे. बऱ्याच पुस्तकांमध्ये, बऱ्याच युट्यूबच्या चॅनलवरती तुम्हाला ट्रिक म्हणून काही शब्द दिले असतील, काही उदाहरणं दिली असतील, ते बरोबर पण असतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ट्रिक ही काहीही नसते. हा, दोन्हीतून एक जरी उत्तर काढलं की उत्तर बरोबर येतं निर्मला गवळी. एक्झॅक्टली मी तेच म्हणाले. आणि याच्यामध्ये कसं आहे, ज्या ट्रिक वगैरे तुम्हाला जे सांगितल्या जातात पुस्तकावर किंवा बाकीच्या पण युट्यूब चॅनलवरती, ते असे सर्व प्रश्न एका ठिकाणी केले जातात आणि त्या चारही प्रश्नांचं काय केलं जाते, कॉम्बिनेशन केलं जाते. जसं की आता हे मी 4 डायग्राम जर एका ठिकाणी काढले आणि मी समजायला म्हणलं की पायथागोरस प्रमेय 30 सेकंदामध्ये उत्तर काढतायत, हे काय होते की तुम्हाला हे प्रॅक्टिस केल्याच्यानंतर समजून जाईल की पायथागोरसचा प्रमेय 4 प्रकारेच येणार आहे. ठीक आहे. सर, पायथागोरस ट्रिपलेट कसे करतात ते सांगा. या उदाहरणामध्ये आपल्याला ट्रिपलेट करायची गरज नाही. या उदाहरणामध्ये आपल्याला ट्रिपलेट करायची गरज नाही, कारण आपल्याला काय केलं, त्यांनी सरळ सरळ विचारलेलं आहे. आपल्याला त्यांनी काय दिलं होतं, सरळ सरळ विचारलं होतं, हे अंतर आणि त्याच्यासोबत हे अंतर. त्याच्यामुळे ट्रिपलेटची आपल्याला या उदाहरणामध्ये तर गरज नाही, कारण डायरेक्टलीच अंतर आपलं काय झालं, येऊन चाललंय. ठीक आहे, ओके. हा, जास्त अवघड मध्ये जाऊ म्हणजे त्याच्यात ट्रिपलेट मध्ये ह्या उदाहरणात कन्फ्युजन होऊ शकते. 17 आणि 15 करेक्ट आन्सर. त्याच्यामुळे तुम्ही पायथागोरस साठी हेच लक्षात ठेवा, दक्षिणेकडे किंवा उजवीकडे किंवा डावीकडे. ओके, चल नेक्स्ट. तर आता बघूया आपण एक अक्षर मालिकेवरचा प्रश्न. अक्षर मालिकेवरचा प्रश्न आहे, APGL CQIM ERKN इज इक्वल टू व्हॉट? चला, 2 सेकंदामध्ये आन्सर आलं पाहिजे सर्वांचं. जीएसएमओ अविनाश कानडे म्हणाले, सर असं युजल कसे यूज करतात ते सांगा. अविनाश जी, एक गोष्ट लक्षात घ्या, ट्रिपलेट साठी आपल्याला तसाच एक प्रश्न घ्यावा लागेल आणि ते पूर्ण प्रश्न जे आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करून बघावं लागेल. आपण डायरेक्टली रॅन्डम कन्सेप्ट त्याच्यावरती सांगू शकणार नाही. तुम्हाला पायथागोरस मध्ये अगोदर त्या प्रकारचं पूर्ण उदाहरण घ्यावं, ज्याच्यामध्ये ट्रिपलेटचं ऍप्लिकेशन होईल. ठीक आहे, ओके. ते आता आपण वेळेअभावी घेऊ शकणार नाही. चला नेक्स्ट. काय आलं सर्वांचा आन्सर? जीएसएमओ ऑप्शन नंबर 4444 डी. काहीच नाही अवघड. सर्वांना माहित आहे हे. काय करणार आपण इथे? लॉजिक काय दिले बघा, APGL CQIM ERKN. 1+1+, थँक्स. चला, ओके, धन्यवाद. 444 लॉजिक सांगा फास्ट. सर्वांना अक्षर मालिका परफेक्ट झालेली आहे. लॉजिक काय असेल बघा, सर्व दिलेले आहे तुम्हाला. मी रिव्हिजन मध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की किती फास्ट पद्धतीने आपल्याला करायचंय. ए साठी 1 येईल,
ए, बी आणि सी. ए साठी 1 हा अंक येतो, बी साठी 2 येते, सी साठी 3 येते. हे झालं अंक मेथड. आणि त्याच्यानंतर अक्षर मेथड काय ते ए आणि बी आणि सी मध्ये जर बघितलं तर एका अक्षराचा फरक आहे. चला 4 काय आहे, काहीच दिलेलं नाही बघा. इथं ए आहे, इथं सी आहे, इथं ई आहे. हे 1 3 5 इथं 7 क्रमांकाचं येणार आहे. जी ऑप्शन पाहिजे. काय व्हायला सरळ सरळ 1 प्लस आहे. इथं पी आहे, इथं क्यू आहे, इथं आर आहे. आपल्याला काय एस पाहिजे. इथं एस आहे का नाही, इथं आहे का, हे कॅन्सल झाले. तिथं एस आहे, इथं आहे. त्याच्यानंतर जी जी एच आय, मग त्यांनी काय केलं, जे के एक गॅप, एल एम, जर इथं एल आहे कॅन्सल, जी एस एम. आलं का लक्षात? कमान सर नो +1 +2 +1 +2 +2 +1 अशा प्रकारचं त्यांनी दिलेलं आहे. काही अवघड याच्यामध्ये नाही, सिंपल लॉजिक होतं अक्षर मालिकेमध्ये. क्लिअर आहे सर्वांना? हा, चला. क्लिअर सर्वांना क्लिअर झालंय. हा बघा, रिव्हिजन मध्ये मग मी तुम्हाला सांगितलं होतं की अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना आपल्याला एपीजीएल, त्याच्यानंतर CQIM, तुम्हाला फक्त 2 पद्धतीने तुम्ही याला अटेम्प्ट करू शकता. एक आहे अंकाला लक्षात घेऊन आणि एक आहे अक्षराला लक्षात घेऊन. एक आहे अंकांना लक्षात घेऊन, एक आहे अक्षराला लक्षात घेऊन. आता जर आपण इथं बघितलं CQIM, आता हे काय, ए 1 होतं, C3 17 आणि एम 13. ए आणि सी मध्ये ए 1 आहे, C3 आहे, तर इथं फरक किती यायला, 2 अंकांचा फरक येते. पण जर तुम्ही अक्षराचा फरक बघितला तर ए बी सी फक्त एक अक्षराचा संबंध येते. मग तुम्ही ते अटेम्प्ट करत असताना अंकानुसार करायचं की अक्षरानुसार करायचं हे तुम्ही एकदा सर्वांनी समजून घ्या. आलं लक्षात? ठीक आहे, चला. तर आता हे सर्व होते आपले संमिश्र प्रश्न. आता या संमिश्र प्रश्नामध्ये मी काय केलेलं आहे, तुम्हाला फक्त जास्त करून वेन आकृती, त्याच्यानंतर दिशाज्ञान आणि त्याच्यानंतर अक्षर मालिका या पद्धतीवर सर्व प्रश्न घेतलेले आहेत. वेन आकृत्यावर जास्त प्रश्न याच्यासाठी होते की जेणेकरून वेन आकृती हा जे घटक आहे ते काय करावं लागते आपल्याला, खूप विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये अडचण होते. त्याच्यासाठी आपण वेन आकृत्यावर हा प्रश्न बघितला. त्याच्यानंतर दिशाज्ञानावर आपण एक प्रश्न बघितला आणि त्याच्यानंतर अक्षरावर काय प्रश्न. आता सर्वांनी लक्षात घ्या की आजचं हे जे सेशन आहे हे आपलं 11वं सेशन होतं. हे आपल्या पोलीस भरती मार्गदर्शन शिबिरामध्ये हे आपलं आजचं शेवटचं लेक्चर आहे. आता आजपर्यंतच्या सेशन मध्ये जितके जितके आपण घटक बघितले त्याच्यामध्ये आपण अक्षर मालिका बघितली. ठीक आहे, अक्षर मालिका बघितली. त्याच्यानंतर वेन आकृत्या बघितल्या. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय बघितलं, त्याच्यानंतर नंबर दिशाज्ञान सुद्धा आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, नातेसंबंध. आपण नातेसंबंधाचा पण अभ्यास केला तिथं. त्याच्यानंतर आपण बघितलं की समान संबंध आणि परस्पर संबंध काय असतात. समान संबंध व परस्पर संबंध काय असतात हे आपण बघितलं. त्याच्यानंतर सांकेतिक लिपीचा अभ्यास आपण केला. सांकेतिक लिपी भाग 1 आणि सांकेतिक लिपी भाग 2. ठीक आहे, सांकेतिक लिपी भाग 2. त्याच्यानंतर 8व्या मध्ये आपण बघितलं की याच्यामध्ये सांकेतिक लिपी भाग 1 लयबद्ध अक्षरमाला. त्याच्यानंतर आपण बघितलं की बैठक व्यवस्था. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बैठक व्यवस्था बघितली. त्याच्यानंतर आपण काय बघितले, तर्कावर आधारित प्रश्न. ठीक आहे, तर या सर्व गोष्टीमध्ये आता तुम्हाला सगळ्यांना एकच लक्षात ठेवायचे की प्रत्येक घटकाचा अभ्यास करताना अक्षर मालिकेमध्ये तुम्हाला 1 ते Z पर्यंतचे 1 ते 26 पर्यंतचे काय करायचे प्रश्न, जे अंक आहेत सॉल्व्ह करायचे. वेन आकृत्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे की काहीसाठी अशा प्रकारची आकृती येते, सर्वसाठी अशा प्रकारची आकृती येते आणि त्याच्यानंतर काहीही नाही याच्यासाठी अशी आकृती. दिशाज्ञान मध्ये आपण बघितलं की दिशा आहे 4, ईस्ट आहे, वेस्ट आहे, साऊथ आहे आणि नॉर्थ आहे. त्याच्यामध्ये आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य अशा प्रकारचे तो आपण काय करू शकतो, त्याला सॉल्व्ह करू शकतो. बैठक व्यवस्थेमध्ये आपण बघितलं की कोणत्याही जेव्हा आकृती काढली जाते तेव्हा केंद्राकडे जेव्हा त्याचा चेहरा असतो तेव्हा आपली उजवी बाजू ही आकृतीची उजवी बाजू असते आणि आपली डावी बाजू ही आकृतीची डावी बाजू असते. पण जेव्हा केंद्राच्या विरुद्ध दिशेला तोंड असते तेव्हा काय असते, तुम्हाला अशा प्रकारची उलटे तोंड. समान संबंध व परस्पर संबंधामध्ये सुद्धा तुम्हाला 2 प्रकारचे काय करतात की जसं तुम्हाला 2 अक्षरांमध्ये आणि 2 अंकांमध्ये काय केलं जाते, संबंध दाखवला जातो आणि त्याच्यानंतर संबंधामध्ये तुम्हाला काय होते की त्याचा तर्क तुम्हाला समजून घ्यायचा. तर हे सर्व गोष्टी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत. जितके आपल्याला वेळ होता बघा, सध्या कोविडच्या सिच्युएशन मध्ये
आपण महाराष्ट्र शासन आणि त्याबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था बार्टी आणि आम्ही टेक्निकली सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही जितकं याला यशस्वी बनवण्याचा तितका प्रयत्न आम्ही केलेला आहे.